आम्ही या सगळ्या एनर्जीला बेसिक एनर्जी समजतो. पुढे किती ब्रह्मांड असं तुम्हाला विचार करा अभ्यासासाठी. आणि या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण करून घेतो या ठिकाणी. पुस्तक देत नाही वाचायला तुम्ही, तुमचे तुम्ही अनुभव घ्या, असं काही नाही. मी तुम्हाला आज ओंकार काढून हे मंत्र कोण दाखवले का नाही बाबांची? वैखरी मध्यमा पश्यंती परा. आता साधं गणित आहे बघा. परावाणीत मी जर एखादा उच्चार केला तो कुठल्या साधकाने केला तेच घडणार. काय कळलं? इतकं साधन प्रखर आहे. काय तुम्ही करणार? तुम्हाला गणित सांगतो. ह्याचा इक्वल महाभारतामध्ये एक असा योद्धा होऊन गेला की त्यानं एका बाणानं झाडाच्या सगळ्या पानांना होल पाडली. एकच बाण मारला गेलो. म्हणजे अर्जुन सूत्र काय समज होता की मी एका बाणानं सैन्य मूर्छित पाडीन वगैरे वगैरे वगैरे. पण तो जो बरबरीक नावाचा होता होता बरबरीक, भीमाचा मुलगा ना, खटुष्कट त्याचा मुलगा, त्याने एका बाणाने काय तो काय करायचा, छेद पाडायचा. म्हणजे तितकं तो जीव घेऊ शकतो इतकी ताकद एका बाणामध्ये होती. काय ताकद असेल विचार करा. जेव्हा बरबरीकची कृष्णाची गाठ पडली तर कृष्णाने सांगितलं त्याला तुझे उद्योग करू नकोस, हे मला करता येईल, एका दिवसामध्ये सगळं महाभारत संपवता येईल, पण प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळं द्यायची, त्यामुळे ते उद्योग करू नकोस. बरबरीकने ऐकलं नाही, मग त्याचा गळा कापला. हा, आणि ते परत बघण्याकरता फक्त त्याला ठेवली शिल्लक महाभारतामध्ये. ते देव असे आहेत, गुरु असे आहेत. लक्षात आलं? अशक्य काहीच नाही. त्याच महाभारतामध्ये अर्जुनाची दुसरी बायको हा काय नाही, ती एका राजाची मुलगी होती. ती शिकतो धनु विद्या शिकता करता असताना ती मुलगा म्हणून वागवत होती. मुलगी ती बायको होती, म्हणजे मुलगी ती म्हणजे मी लग्न कोणाशी करणार नाही, मुलगा आहे मी, कारण माझ्यासारखं धनुर्धर कोण नाही. तर तिला हरवलं अर्जुनानं, आणि हारताना तिथे टोक पडल्यानंतर कळालं की ही मुलगी आहे म्हणून. शेवट बाण मारून ते संपवणार अर्जुन, त्यावेळेस ती जेव्हा पडली खाली, तेव्हा डोक्यात खाली पडल्यानंतर तिला बरोबर ते दिसल्यानंतर कळली ही मुलगी आहे म्हणून. मग तिला बाण मारला नाही. बाण मारला नाही म्हणल्यानंतर ही म्हणजे मला मारून टाक म्हणते. नाही मारणार तुला, मी स्त्रीला मारत नाही म्हणलं. तर मी स्त्री नाही, मी पुरुष आहे म्हणली. तिने सांगितलं तू कितीतरी पुरुष आहे म्हणलीस तरी तू स्त्री आहेस आणि मी स्त्रीला मारत नाही. पण तो तिला अपमान सहन नाही झाला. ती वडिलांच्याकडे गेली, वडिलांना म्हणली मी स्त्री कशावर नाही, मी सगळे पुरुषांचा उद्योग करते, सगळे याव करते त्याव करते, मी स्त्री नाहीये. तिला वडील म्हणले अगं तू असं जरी सगळं म्हणते तरी स्त्री ही स्त्री, पुरुष हा पुरुषच आहे, तू स्त्रीच आहे. तुला काही इच्छा असेल मला सांग, पण तू स्त्री आहेस हे मान्य कर. मग ती म्हणते मला हा अर्जुन हा मला नवरा म्हणून पाहिजे. काय कळलं? अर्जुन हा नवरा म्हणून पाहिजे. आता ते अवघड आहे की सगळं. मग ते लग्न होतं. नंतर त्याला अर्जुनाला मारण्याकरता काही उद्योग केले जातात. तर एक देवी आहे, तिचा एक साधक असतो. घरनं बाण सोडतो, घरनं बाण कुठे सोडतो, घरातला बाण सोडतो, तो बाण लागतो अर्जुनाला. म्हणजे असं काही नाही आहे की समोर बाण मारल्यानंतर माणूस मरतो. काय कळलं? घरनं बाण सोडल्यानंतर माणूस मरतो, तर शक्तिपात विद्या म्हणतात. गुरुनं काय गोष्टी अशक्य नाहीये. मग त्याला परत तो मरतो, मग उशीर पडतो तो. मग त्याला परत पाताळामध्ये जाऊन त्याला संजीवन आणून परत जीवन केलं जातं अर्जुनाला. कृष्णासून सुद्धा ही अवस्था झाली असते. लक्षात आलं? हे सगळं काय सांगतोय मी, तर हे सगळं बेसिक आहे.
आणि मला बघा आजपर्यंत मी आता किती वर्ष कार्य करतोय, एकही भक्त या लेवलला गेला नाही म्हणतो. दुःख आहे मला. का सांगा बरं सुधीरराव, डिमांडच तुमची नाही ना. तुम्ही वर्षाला उगवणार ध्रुवतारा कसा असतो, धुमतारा. त्यामुळे हे प्राप्त कसं होणार तुम्हाला. त्या कासवा दादांनी स्वतःपुरता विषय झाला, कुठल्याही भक्ताने मिळाला नाही. दृष्टांतापर्यंत शेवट दीपक गेला. किती वर्षांना? शेवटच्या काळात 55 वर्षी दीपक दादा बाबांचा उजवा हात, हा ते गेले. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. मग ते दृष्टांतापर्यंत गेले. इतकी साधना ह्या प्रखर आहेत. त्यानंतर कुणीही तिथपर्यंत जाऊ शकलं नाही. म्हणून मी वयाच्या 8व्या वर्षी एम काय ठेवलं, मला हे प्राप्त करायचं. शिक्षणाला मला हे प्राप्त करायचं. कारण शिकून काय करणार मला माहित आहे. तरी बाबा सांगितलं शिकून काय होतं, दुनिया पेटते, दुःखी दुसरं काय होत नाही. आणि तुम्ही शिकला नाही सगळी काय केलं, हा स्वर्गामध्ये घर बांधलं. मी स्वर्गात घर बांधलं ह्या लेवलला गेल्यामुळे. आपली इथं खोली तयार झाली, जवळ तुम्ही खोली आहेत स्वर्गामध्ये भक्तांसाठी बघा. हो स्वर्गात रूम तयार आहे आपली आता. आणि आता जी शक्ती आणली ना दुबईसनं, तर अशी एनर्जी आहे की तुम्हाला जगात काहीच गोष्ट अशक्य नाही. पण किमान तुम्ही इथपर्यंत पोहोचला पाहिजे, हळूहळू पुढे आला पाहिजे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्हाला कुठलीही गोष्ट गुरुमार्गात आणली तर कमी पडली असा एकही भक्त इथं नाही का गुरुमार्गात आता, की मी गुरुमार्गात आलोय आणि मला काहीच मिळणार नाही. पाण्यात पोहला आणि पोहड्या अंगाने बाहेर पडला असं कोणच नाही. आणि म्हणून टिकून तुम्ही राहिला गुरुमार्गात. हेच कार्य वृद्धिगत करायचंय, आशीर्वाद गुरूंचा घ्यायचा आहे. तर माझ्यामध्ये भरपूर माहिती आज आपल्याला या दत्त जयंती औषधाने मिळाली. परमेश्वर कृपेने पुन्हाही तुम्हाला अशीच माहिती मिळत राहो, साधना तुमच्यावर वृद्धिगत होत राहो. लक्षात आलं का? वेगवेगळ्या ट्रिपा घडाव्यात, नॉलेज तुम्हाला मिळावं. ही आरती साधना किंवा हे आपण ज्या गोष्टी करतोय आज, हे घरोघरी प्रत्येकाच्या व्हावं ही सद्भावना व्यक्त करून आजचा विषय थांबवतो. साईनाथ महाराज की जय.